नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सुयश क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या YouTube चॅनलवर मार्गदर्शनपर व्हिडिओ मी बनवत आहे। यामध्ये पोलीस भरती आणि शिक्षक भरतीशी संबंधित आपण व्हिडिओ बनवत आहोत, ते तुम्ही पाहतच आहात। आजचा जो आपला टॉपिक आहे तो कालमापन या अंतर्गत असणारा दिनदर्शिका। दिनदर्शिकेची सविस्तर जी थिअरी आहे ती मी काय केलं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे। त्याशिवाय शॉर्ट नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला कायमस्वरूपी लागणार आहेत, त्याच देखील मी काय केले आहे या आपल्या चॅनलवर अपलोड केले आहे, ते तुम्ही पाहिलेले आहातच। त्यानंतर आता आज जो मी टॉपिक निवडलाय तो दिनदर्शिकेमधीलच आहे, पण त्यामध्ये मी क्वेश्चन पेपर अनालिसिस म्हणजे या अगोदरच्या ज्या पोलीस भरती झालेल्या आहेत त्यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याचं अनालिसिस मी काय करणार आहे आज तुम्हाला करून देणार आहे। त्यातले काही क्वेश्चन्स मी आज काय करत आहे कव्हर करत आहे। तर चला मग मित्रांनो आपण सुरू करूयात क्वेश्चन पेपर अनालिसिस ऑन कॅलेंडर। कॅलेंडरवरचं काय करूया क्वेश्चन पेपर अनालिसिस करूया। मित्रांनो आता आपण जे काही क्वेश्चन्स घेणार आहोत ते तुम्हाला मी काय करणार आहे स्क्रीनवर इथं शेअर करणार आहे, ते तुम्ही पाहायचं आहे, ते वाचून घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्ही अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते क्वेश्चन्स मी काय करणार आहे तुम्हाला ब्लॅकबोर्डवर सोडवून देणार आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे। आता पहिला जो क्वेश्चन आहे तो पहा काय आहे। एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल। प्रश्न बघा, एप्रिल महिन्याच्या 4 तारखेस गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल। बघा महिना आहे एप्रिल, 4 तारीख आहे, 4 तारखेला आहे गुरुवार, 4 तारखेला आहे गुरुवार। त्यानंतर 5 तारखेला असणार आहे शुक्रवार, 5 तारखेला असणार आहे शुक्रवार। आता याच महिन्याची आपल्याला शेवटची तारीख शुक्रवार असणारी शोधायची आहे। 5 तारखेला जर शुक्रवार असेल आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार 7 वार काय करावे लागतील आपल्याला प्रत्येक तारखेत मिळवावे लागतील। मग 5 तारखेमध्ये मी 7 मिळवणार आहे। आता +7 केला, 5 आणि 7 12, 12 आणि 7 19, 19 आणि 7 26, 26 आणि 7 पुढे 33 वगैरे आपल्या काय तारीख असणार आहे का नाही, तर शेवटची जी शुक्रवारची तारीख असणार आहे ती 26 तारीख असणार आहे। बघा 4 तारखेला गुरुवार होता एप्रिल महिन्यामध्ये, 5 तारखेला शुक्रवार, 7 मिळवून काय येणार आहे आपल्या आठवड्याचा तोच वार पुन्हा मिळवता येणार आहे। या पद्धतीनं त्या महिन्याच्या शेवटच्या तारखेस काय असणार आहे 26 तारखेस शुक्रवार असणार आहे, 26 तारखेस काय असणार आहे शुक्रवार असणार आहे। म्हणजे आपलं उत्तर किती क्रमांक आहे बघा, पर्याय क्रमांक 4, म्हणून पर्याय क्रमांक आपला 4 येणार आहे। हे या पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे। आता आणखी काही क्वेश्चन्स पहा। क्वेश्चन नंबर 2 बघा, क्वेश्चन नंबर 2 आहे, स्क्रीनवर पाहायला हरकत नाही। आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे ते एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता, एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता तर त्याच वर्षातील बालदिन कोणत्या वारी आला असेल। एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता तर त्याच वर्षातील बालदिन कोणत्या वारी आला असेल, तर बालदिन कोणत्या वारी आला आहे हे आपल्याला काढायचं आहे। 1 ऑगस्टला गुरुवार आहे, 1 ऑगस्ट गुरुवार, तर बालदिन 14 नोव्हेंबरला कोणती तारीख असेल, 14 नोव्हेंबरला कोणता वार असेल हे आपल्याला पाहायचं आहे। बघा मी एक शॉर्ट ट्रिक तुम्हाला दिली होती, सर्वमान्य शिक्षक बालक दिन, ही एक शॉर्ट ट्रिक तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली होतीच। तर सर्वमान्य स्वातंत्र्य दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, शिक्षक दिन आणि बालदिन हे एकाच काय असतात वारी येतात, हे एकाच वारी असतात, मी तुम्हाला दिलेलं आहे। आता स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो, मग 1 ऑगस्टला गुरुवार आहे म्हणजे 1, 8, 15, 22, 29 या तारखांना सारखेच वार असतात। 1 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 15 ऑगस्टला काय असणार आहे गुरुवारच असणार आहे, 15 ऑगस्टला गुरुवारच असणार आहे। आता शिक्षक बालक दिन आपल्याला विचारला कुठला बालदिन, बालदिन 14 नोव्हेंबर म्हणजे 14 नोव्हेंबरला आपला सुद्धा काय असणार आहे गुरुवारच असणार आहे। पुन्हा सांगतो 1 ऑगस्टला गुरुवार, 15 ऑगस्टला सुद्धा
गुरुवार. आपली ट्रिक आहे सर्वमान्य शिक्षक पालक दिन. सर्व म्हणजे स्वातंत्र्य दिन असं आपण कन्सिडर केलं आहे. मग 15 ऑगस्टला गुरुवार असणार आहे आणि बाल दिन 14 नोव्हेंबरला असणार आहे. त्यामुळे 14 नोव्हेंबरला सुद्धा काय असणार आहे, गुरुवार हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 याचं काय येणार आहे, गुरुवार हे उत्तर येणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही, खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही हा प्रश्न कुठे विचारलाय पहा. बुलढाणा आणि गडचिरोली पोलीस शिक्षक भरतीला 2023 ला हा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याचे पर्याय कसे आहेत बघा, 2002, 2008, 2016 आणि 2012. आता 2002 मध्ये शेवटचे 2 अंक घेतले तर याला 4 निशेष भाग जात नाही. त्यानंतर 2008 मध्ये बघा 08, याला बघा 4 निशेष भाग जातो. 2008 मध्ये शेवटच्या 2 अंकांना 4 निशेष भाग जातो. म्हणजे 2008 हे काय असलं पाहिजे मित्रांनो, लीप वर्ष असलं पाहिजे. म्हणून त्यानंतर पुढे काय आहे 2016, 2016 याला सुद्धा 4 ने भाग जातो. याला सुद्धा 4 ने भाग जातो. म्हणजे 2016 सुद्धा मित्रांनो काय आहे, लीप वर्ष आहे. आणि शेवटचा पर्याय आहे 2012. 2012 ला सुद्धा बघा 4 ने निशेष भाग जातो. म्हणून याचं उत्तर येणार आहे लीप वर्ष नसलेलं कोणतं, तर 2002 हे साल काय असणार आहे, लीप वर्ष नसणार आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1. लक्षात आले मित्रांनो. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा मित्रांनो, 30 एप्रिल रोजी रविवार असल्यास, 30 एप्रिल रोजी रविवार असल्यास 28 मे रोजी कोणता वार येईल. 30 एप्रिलला आहे रविवार, 30 एप्रिल ला वार आहे रविवार, तर 28 मे रोजी कोणता वार येईल. बघा 30 एप्रिल रविवार, मग 1 मे ला कोणता वार येणार बघा, 1 मे ला येणार आहे लागोपाठ रविवार नंतर सोमवार. 30 एप्रिल नंतर 1 मे सोमवार. मग आपल्याला माहिती आहे 1, 8, 15, 22, 29, 1, 8, 15, 22, 29. 29 तारखेला कोणता वार येणार आहे, 1, 8, 15, 22, 29. 29 तारखेला सोमवार येणार आहे. 29 तारखेला सोमवार येणार आहे. मग 28 तारखेला आपला रविवारी, 28 तारखेला रविवार. बघा ह्या टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला पाठ असतील तर पटकन उत्तर काढता येते. किंवा अजून एक वेगळी मेथड कशी पहा, 30 एप्रिल नंतर पुढचे दिवस किती, 28. 30 एप्रिल नंतर मे महिन्याचे दिवस 28 तारखेपर्यंतचे विचारले म्हणून 28, त्याला 7 ने बघा, 7 चोक 28. बाकी काय राहिले का, नाही, बाकी 0 राहील. ज्यावेळी बाकी 0 राहते त्यावेळी तोच वार येतो. तोच वार म्हणजे कोणता, रविवार. रविवार नंतर पुढचे 28 दिवस मोजले, त्याला 7 ने भागलं, बाकी 0 आले, त्यामुळं तोच वार येणार. असं पण आपल्याला उत्तर शोधता येईल. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे, उत्तर आहे रविवार, पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 1 जानेवारी 2022 ला शनिवार होता. 1 जानेवारी 2022 ला शनिवार होता, तर 31 डिसेंबर 2022 ला कोणता वार असेल. हा प्रश्न तुम्ही वाचून घ्या. 1 जानेवारी 2022 ला शनिवार होता, तर 31 डिसेंबर 2022 ला कोणता वार असेल. बघा 1 जानेवारी 2022 वार कोणता आहे, शनिवार. वार आहे शनिवार. 31 डिसेंबर 2022 ला, आता 31 डिसेंबर 2022 ला कोणता वार असेल. बघा मी एक शॉर्ट ट्रिक काय सांगितली तुम्हाला, ज्या वाराने वर्षाची सुरुवात होते त्याच वाराने काय होतो, वर्षाचा शेवट होतो. ते सामान्य वर्ष असेल तर सामान्य वर्षात ज्या वाराने वर्षाची सुरुवात होते त्याच वाराने वर्षाचा शेवट होतो. मग वार कुठला येईल बघा, 1 जानेवारी 2022 शनिवार आहे, 31 डिसेंबरला सुद्धा आपला शनिवारच असणार आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे येणार आहे. मात्र लीप वर्षात कसं असतं मित्रांनो, त्या पुढील वाराने शेवट होतो. 31 डिसेंबर त्या पुढील वार येतो. म्हणजे याच्या पुढचं जर लीप वर्ष असतं तर याचं उत्तर रविवार आलं असतं. कळालंय मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, आज दिनांक 2 एप्रिल
2023 रोजी रविवार आहे, 2 एप्रिल 2023 रोजी रविवार आहे, तर पुढील वर्षी 2 एप्रिल 2024 रोजी कोणता वार असेल? तारीख बघा 2 एप्रिल 2023 आणि 2 एप्रिल 2024, तारीख तीच आहे एप्रिल 2023, 2 एप्रिल 2024. हा, यातली शॉर्ट ट्रिक काय सांगितले मी? या वर्षी सामान्य वर्षाच्या पुढील वर्षाची सुरुवात ही काय होते? त्या पुढील वाराने होते. आता 2023 हे वर्ष चालू वर्ष असेल, सामान्य वर्ष, त्या पुढील वारानं काय होणार? पुढील वर्षाची सुरुवात होणार आहे. आता 2 एप्रिल 2023 ला कोणता वार दिलेला आहे? तर रविवार दिलेला आहे. म्हणजे याची सुरुवात कशाने व्हायला पाहिजे? सोमवार. याची सुरुवात ही सोमवार व्हायला पाहिजे. परंतु मित्रांनो ऐका, 2024 ही लीप वर्ष आहे आणि महिना आहे एप्रिल. महिना आहे एप्रिल म्हणजे फेब्रुवारी महिना ओलांडून आपण पुढे गेलेलो आहोत. फेब्रुवारी महिना ओलांडून पुढे गेला, याच्या कॅलेंडर मध्ये एक दिवस एक्स्ट्रा असणार आहे, त्यामुळे आणखी एक पुढे दिवस आपल्याला जावं लागेल. म्हणजे लीप वर्ष असेल तर लीप वर्षाच्या पुढील एक वार काय आणखी येणार आहे बघा. म्हणजे सोमवारचं उत्तर इथं काय येणार आहे? मंगळवार. म्हणजे रविवार असेल 2 एप्रिलला, तर 2 एप्रिल 2024 ला आपल्याला मंगळवार मिळणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मंगळवार. पर्याय क्रमांक 2 मंगळवार. त्यानंतर बघा पुढे काय प्रश्न विचारलाय? 2009 या वर्षाची दिनदर्शिका. 2009 या वर्षाची दिनदर्शिका पुढील पैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेसारखी असणार? 2009 या वर्षाची दिनदर्शिका पुढील पैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेसारखी असणार? बघा 2009 साल दिलेला आहे. 2009 साल दिलेला आहे. आता एक लक्षात घ्या तुम्ही, समजा आता याला सोमवार आहे, याला काय आहे? सोमवार आहे. एक वर्ष झालं, 2010 ला काय होणार? मंगळवार येणार. 2010 ला मंगळवार येणार. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक एक वार ऍड करत, एक एक वर्ष ऍड करत जाणार, त्यावेळी एक एक दिवस ऍड होणार आहे. हे लक्षात घ्या. एक एक वर्ष ऍड करणार त्यावेळी एक एक दिवस ऍड करणार. ज्यावेळी 7 पूर्ण ऍड करू आपण, बघा ऐका पुन्हा होतो, 7 वर्ष ऍड करू त्यावेळी 7 दिवस पुढे आपण जाणार आहोत. 7 दिवस ऍड केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येणार आहे? की पुन्हा तोच वार येणार आहे, म्हणजे सोमवार येणार. म्हणजे 9 अधिक 7 करा, 2009 मध्ये 7 करा, किती झालं? 2016 झाले. 2016 ला आपल्याला तेच कॅलेंडर यायला पाहिजे, पण त्याच्या दरम्यान बघा 2009 ते 2016 यामध्ये 2012 जे आहे ते एक लीप वर्ष आहे. 2012 हे लीप वर्ष येतं. आता तारीख 2016च्या कुठली आहे पहा. तशी काय नाही, सुरुवात फक्त विचारलेली आहे म्हणजे जानेवारीच आपल्याला पकडायचं आहे. सुरुवात विचारलेली आहे म्हणजे जानेवारी पकडायची आहे. मग एक लीप वर्ष असल्यामुळे 2012 यामध्ये यात एक दिवस आपल्याला कमी, एक दिवस कमी करावा लागेल, म्हणजे एक वर्ष कमी होणार आहे. म्हणजे 2015 साली काय होणार आहे? तेच कॅलेंडर म्हणजे सोमवारनं सुरुवात होणार. त्या कॅलेंडरची सुरुवात ही सोमवारनंच होणार आहे. बघा परत सांगतो, 2009 सुरुवात समजा ज्या वारानं झालेली आहे, त्यानंतर 7 वर्षांनी आपल्याला काय होणार आहे? म्हणजे 7 दिवसांनी असं विचार घ्यायचं. तेच कॅलेंडर परत सुरू होणार आहे. पण मध्ये एक 2012 हे आपलं लीप वर्ष आलेलं आहे. 2009 ते 2016च्या दरम्यान आपल्याला एक 12 हे लीप वर्ष आलेलं आहे. त्यामुळे एक दिवस पुढं जाण्याऐवजी आपल्याला एक दिवस कमी करावा लागेल. लक्षात घ्या. एक दिवस कमी केला तर काय होणार आहे बघा, 2015 ला आपल्याला तीच कॅलेंडर पुन्हा रिपीट होणार आहे. कारण एक दिवस जरी आपण 7 वर्ष ऍड करत असलो तर 6 वर्षानंतर आपले 7 दिवस ऍड होणार आहे. आले लक्षात तुमच्या? 6 वर्षानंतर सुद्धा 7 दिवस आपलं ऍड होणार. त्यामुळे तीच कॅलेंडर ही 2015 साली येणार आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढील क्वेश्चन बघा, 5 मार्च 2003 ला सोमवार आहे. 5 मार्च 2003 ला 2003 ला सोमवार आहे. त्यानंतर 5 मार्च 2009 ला कोणता वार असेल? 5 मार्च 2009 ला कोणता वार असेल? बघा 3 पासून
2009 किती किती वर्ष होतात बघा 6 वर्ष, म्हणजे 6 वार पुढे जाणार आहे. 6 वार काय होणार आहेत पुढे जाणार आहे. आता 2003 ते 2009 यांच्या दरम्यान तारीख तीच असल्यामुळे काय प्रश्नच नाही मित्रांनो. तारीख तीच असल्यामुळे काय होणार नाही प्रश्न नाही. 2003 ते 2009 याच्या 6 वर्ष जाणार आणि लीप वर्ष याच्या दरम्यान कुठलं येतं 4 आणि 8. 2004 आणि 2008 म्हणजे 2 लीप वर्ष, म्हणजे 6 प्लस 2 किती झाले यातले 6चा फरक आणि 2 लीप वर्षाचे दिवस असे 8 दिवस. 8 ला आपण काय करतो 7 ने बघतो, मग 7 एक्के 7 आणि बाकी उरलेली आहे 1. मग बाकी 1 उरली म्हणजे 1 दिवस पुढे जाणार आहे. बाकी 1 उरली म्हणजे 1 दिवस पुढे जाणार आहे. वार कुठला आहे आपला सोमवार. मग सोमवारच्या पुढचा वार कोणता येईल सांगा आपला, तर मंगळवार येईल. याच्या पुढचा काय येणार आहे वार मंगळवार येणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक आपलं उत्तर येणार आहे 2. पर्याय क्रमांक 2 आले लक्षात. ठीक आहे, यानंतर पुढला प्रश्न पाहूयात. स्क्रीनवर मुलांनो तुम्ही तो प्रश्न पुन्हा एकदा बघायचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही स्क्रीनवर पाहायचा आहे. मी स्पष्टीकरण देतच आहे प्रत्येक प्रश्नाचं. ठीक आहे, पहिला प्रश्न कसा आहे बघा मित्रांनो. पूजा हिचा जन्म रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996 रोजी झाला. तिचा 3रा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल. पूजा हिचा जन्म रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996. रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996 आणि वाढदिवस विचारलाय 3रा. 97 ला पहिला, याच्यामध्ये 3 ऍड करावं लागेल. 1999 ला काय ना तिचा 3रा वाढदिवस येणार आहे. आणि विचारले काय बघा आपल्याला 3रा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल. आता 96 हे जरी लीप वर्ष असलं बघा, 96 हे काय असलं लीप वर्ष असलं तरी तो डिसेंबरचा महिना आहे. काय आहे डिसेंबर. फेब्रुवारी अगोदरच राहिलेला आहे. फेब्रुवारी अगोदर म्हणजे तो पार करून आपण पुढे जाणार आहोत नाही, पुढे पार करून आपण जाणार आहोत बघा. म्हणजे काय होणार आहे 96 नंतर पुढे 3 दिवस पुढे आपल्याला जावं लागेल. रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. कोणतेही लीप वर्ष आड येत नाही. जर आलं तर आणखी 1 दिवस मग पुढे जावं लागलं असतं आपल्याला. त्यामुळे 3च दिवस पुढे जाणार आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे सोमवार, मंगळवार आणि बुधवार. याचा पर्याय क्रमांक 4 बुधवार. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर बुधवार. म्हणजे 96 ला जन्म असेल तर बर्थडे 3 वर 3रा बर्थडे हा काय असणार आहे त्याचा बुधवारी असणार आहे. रविवार नंतर 3 दिवस पुढे. लीप वर्ष असतं आणखी 1 दिवस पुढे गेला असता. ठीक आहे, त्यानंतर असाच एक प्रश्न आहे बघा सेमच. फक्त काय म्हटलेलं आहे तिथं पूजा हिचा जन्म रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996 रोजी झाला तर पूजाचा 9वा वाढदिवस कोणत्या वारी येईल. तारीख तीच आहे 1996 साल आहे. फक्त 9वा वाढदिवस विचारले प्लस 9. 9वा वाढदिवस म्हणजे प्लस 9 करावं लागेल. किती होईल बघा 9 आणि 6 15 2005 येईल. 2005 हे साल येईल. आता याच्या दरम्यान लीप वर्ष कोणते येतात पहा 2000 आणि 2004 म्हणजे 9 दिवस आणि ते प्लस परत 2 म्हणजे 11 दिवस आपल्याला पुढे जावं लागेल. 11 दिवस पुढे जावे लागेल. कारण 1 दिवस प्रत्येक वर्षी पुढे जातो हे तुम्हाला मी सांगितलेलं. 1 दिवस प्रत्येक वर्षी पुढे जातो. मग ह्याला भागिले 7 करा. आठवड्याचे वार 7. 7 न भागल्यावर बाकी किती राहणार 7 एकी 7 बाकी राहणार आहे 4. बाकी 4 राहणार आहे. म्हणून याच्या पुढे 4 दिवस. आता 96 ला कोणता वार दिलाय पहा रविवारच दिलेला आहे. पुन्हा काय दिलेलं आहे रविवार दिलाय. मग रविवार नंतर पुढचं 4 दिवस काय येणार आहे सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणून याचं उत्तर येणार आहे गुरुवार. पर्याय क्रमांक आहे 1. पर्याय क्रमांक 1 गुरुवार हे याचं उत्तर येईल. आलंय मित्रांनो लक्षात. या पद्धतीनं आणखी प्रश्न पहा. 2020 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येईल. 2020 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येईल. 2020 प्रजासत्ताक दिन कधी आलेला आहे तर सोमवारी. हा सोमवारी आलेला आहे. तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य त्याच वर्षी विचार आहे तर स्वातंत्र्य दिन
कधी येईल, स्वातंत्र्य दिन कधी येईल. मी शॉर्ट ट्रिक काय सांगितली तुम्हाला, जर लीप वर्ष असेल, तर प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी येतो त्याच्या अगोदरच्या दिवशी स्वातंत्र्य दिन येतो. लीप वर्ष असल्यास प्रजासत्ताक दिन ज्या वारी येतो त्याच्या अगोदरच्या दिवशी हा स्वातंत्र्य दिन येतो. म्हणजे 2020 ला प्रजासत्ताक दिन आहे, म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आदल्या दिवशी येणार. म्हणजे सोमवारच्या अगोदरचा वार कोणता सांगा आपला, रविवार. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 रविवार. जर मित्रांनो सामान्य वर्ष असेल तर मात्र काय असते, त्याच्या पूर्वी 2 दिवसापूर्वी, त्याच्यापूर्वी 2 दिवस म्हणजे 2 दिवसापूर्वी काय येतो, स्वातंत्र्य दिन येतो. प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवसांपूर्वी स्वातंत्र्य दिन येतो. ही सुद्धा शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी नोट डाऊन करायला सांगितलेली आहे. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे पहा. 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार हा दिवस होता, तर 2023 वर्षातील महिला दिन कोणत्या दिवशी येईल. 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार होता, तर 2023 वर्षातील महिला दिन कोणत्या दिवशी येईल. तारीख दिलेली आहे 1 जानेवारी 2021, वार आहे शुक्रवार. आता 2023 ला 1 जानेवारी 2023 ला काय येईल सांगा. 1 जानेवारी 2023 ला 21 आणि 2 23 म्हणजे 2 वार पुढे येणार, शुक्रवार शनिवार रविवार येणार. कारण 21 नंतर 2 मिळवल्यानंतर 23, दरवर्षी 1 दिवस पुढे जातो. म्हणून 2023 ला रविवार येणार. आता तारीख विचारल्या कोणती आपल्याला बघा, महिला दिनाची तारीख विचार म्हणजे 8 मार्च. 8 मार्चला कोणता वार येईल इथं लक्षात घ्या. आता 1 जानेवारी 2023 यातली एक तारीख आपण विचारात घ्यायची नाही. राहिले दिवस किती सांगा जानेवारीचे राहिले दिवस 30. फेब्रुवारी 2023 हे सामान्य वर्ष आहे, त्यामुळे त्याचे दिवस 28. 8 मार्च पर्यंत विचारले म्हणून +8. बघा परत सांगतो काय केलेलं आहे. 1 जानेवारीला आपला रविवार आलेला आहे, तिथून पुढचे दिवस आता मोजलेले आहेत. तिथून पुढचे जानेवारीचे राहिले 30, फेब्रुवारीचे 28 आणि 8. त्यानंतर बघा 8 आणि 8 16, 7 गेला 1, 3 आणि 3 6, 66 दिवस झाले. ह्याला आपण 7 ने भागायचं आहे. दिवसांचं पुढे संख्या दिलेली असते त्यावेळी त्याला आपण 7 ने भागायचं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितले. बघा 7 9 63, बाकी राहणार आहे, बाकी 3 राहणार आहे. त्यामुळं आता काय होणार आहे, इथपर्यंत आलोय आपण रविवार. रविवारच्या पुढे आपल्याला 3 दिवस मोजावे लागणार आहेत, कारण इथून पुढची तारीख आपण विचारात घेतलेली आहे. त्यामुळे जेवढे दिवस झाले तेच विचारात घेतले. त्यामुळे 3 दिवस पुढे काय येईल बघा, सोमवार मंगळवार आणि बुधवार हे त्याचं उत्तर येईल. हा क्वेश्चन कसा आहे पहा. मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपद पासून सुरू होते असे समजल्यास वर्षाचा 6वा महिना खालीलपैकी कोणता असेल. आता तुम्हाला सगळे मराठी महिने माहित असणं गरजेचं आहे. सुरुवात भाद्रपद झाली असं दिलेलं आहे, तर 6वा महिना कोणता असेल. तुम्हाला क्रमवार माहित पाहिजे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन या पद्धतीनं. आता भाद्रपदनं जर सुरुवात झाली तर भाद्रपद हा पहिला महिना मानलं. भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ, मार्गशीर्ष पौष माघ कितवा 1 2 3 4 5 6 6वा म्हणजे माघ हा काय होणार आहे, 6वा महिना येणार आहे. पर्याय क्रमांक काय आहे बघा आपला, तिसरा हा पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येणार. भाद्रपद महिना पहिला. यासाठी तुम्हाला हे पाठांतर असणं गरजेचं आहे. मराठी महिने पाठ पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रवीणचा जन्म दिनांक 20/7/1969 रोजी झाला, तर 2/4/2010 रोजी त्याचे वय किती. त्याच्यावर मी काय केलंय, एक तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे आजचे वय शोधणे हा तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता. प्लेलिस्ट मध्ये तुम्ही दिलेला आहे. प्रवीणचा जन्म दिलेला आहे 20/7/1969 आणि कधीचा विचारलाय तर 2/4/2010. तर लिहून कसं घ्यायचं आहे, 2/4/2010 दिवस महिना वर्ष आणि तारीख कोणती आहे, जन्मदिनांक 20
7/1969 ह्यांची आपल्याला काय करायचे मी सांगितले मित्रांनो, वजाबाकी करायची, वजाबाकी. ठीक आहे, वजाबाकी करण्यासाठी इथं आपण हातचा ठेवणार आहोत. ठीक आहे, आता 2010 मधून 1969 जातात, 4 मधून 7 जातात का, तर नाहीच जात. 2तून 20 जातात का, तर नाहीच जात. मग पहिल्यांदा बघा 4 मधून 7 आपल्याला घालवायचंय, म्हणून इकडचं 1 वर्ष उसने आपल्याला घ्यावे लागतील. इथं राहणार आहे 2009. 1 वर्ष उसने घेतले म्हणजे इथं राहणार आहेत 12 आणि 4 16 महिने होणार आहेत. किती महिने होणार आहेत, 16 महिने. पण तत्पूर्वी पहा 16 महिने 2तून 20 जात नाही, त्यामुळे काय होणार आहे, यातला परत 1 मंथ इकडे घ्यावा लागेल, 1 महिना इकडे घ्यावा लागेल. मग 1 महिन्याचे दिवस किती, हा आहे एप्रिल. एप्रिलच्या अगोदरचा महिना आहे मार्च, 31. म्हणजे 31 इथं ऍड करावं लागेल, म्हणजे 31 आणि 2 33. परत सांगतो, 1 वर्ष उसने घेतले, 12 महिने इथं घेतले, 12 आणि 4 16 झाले. पण 16तून आपल्याला 1 महिना इकडे अजून घ्यावा लागतो. तो कोणता, एप्रिलच्या अगोदरचा मार्च 31 दिवसांचा. तो इथं मी 2 मध्ये मिसळला, झाला 33. आता संपूर्ण वजाबाकी करता येते. आता 16तला 1 महिना इकडे गेल्यामुळे इथं राहणार आहेत फक्त 15 महिने. मग 15तून 7 गेले, किती राहिले बघा. आता इकडे 2 आधी ही वजाबाकी करू, 9 10 जा गेला 4, 15तून 7 गेले 8 राहिले, आणि 33 मधून 20 गेले 13. म्हणजे किती वय आलं बघा, 40 वर्षे 8 महिने आणि 13 दिवस. हे त्याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे याचा पर्याय क्रमांक किती आहे पहा मित्रांनो, 40 वर्ष 8 महिने 13 दिवस. पर्याय क्रमांक आहे 3.